नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण अशा एका ग्रंथाविषयी बोलणार आहोत ज्याचे महत्त्व केवळ बौद्ध धर्माच्या अभ्यासापुरते मर्यादित नाही. हा ग्रंथ भारतीय तत्वज्ञान, नैतिकता, मानवी स्वातंत्र्य, सामाजिक न्याय आणि धर्माच्या स्वरूपाविषयी मूलभूत प्रश्न उपस्थित करतो. हा ग्रंथ आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. हा ग्रंथ समजून घेणे म्हणजे केवळ भगवान बुद्धांच्या जीवनाची माहिती करून घेणे नव्हे आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध धर्म स्वीकाराची पार्श्वभूमी समजून घेणेही नव्हे. या ग्रंथाकडे अधिक खोलवर पाहिलं तर आपल्याला जाणवतं की हा ग्रंथ मनुष्याच्या दुःखाचा शोध, त्या दुःखाच्या कारणांचा शोध, नैतिक जीवनाच्या शक्यतेचा शोध आणि न्याय्य समाजाच्या निर्मितीचा शोध आहे. म्हणूनच भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा एकाच वेळी आध्यात्मिक, नैतिक, सामाजिक आणि तात्विक ग्रंथ आहे. आपण पुस्तकाच्या परिचयाकडे वळण्याआधी या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन करता मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगू इच्छिते. भगवान बुद्ध किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणारी एकही टिप्पणी मी स्वीकारणार नाही. मतभिन्नता व्यक्त करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला आहे. माझ्या मांडणीवर टीका करा, प्रश्न विचारा, संदर्भ द्या आणि तुमचा वेगळा दृष्टिकोन मांडा. पण महामानवांचा अपमान करून त्यांच्या व्यक्तिमत्वावर हीन शब्द वापरून व्यक्त होण्याचा प्रयत्न करू नका. अशा कमेंट्सना कोणत्याही प्रकारचे समर्थन मिळणार नाही. अशा कमेंट्स तात्काळ डिलीट केल्या जातील आणि आवश्यक असल्यास यूट्यूबकडे रिपोर्ट केल्या जातील. वारंवार अशा प्रकारचे वर्तन करणाऱ्या व्यक्तींना माझ्या चॅनलवरून हाईड केलं जाईल. हा कमेंट सेक्शन वैचारिक चर्चेसाठी आहे, अवमानासाठी नाही. त्यामुळे कमेंट करण्यापूर्वी शब्दांची आणि त्यांच्या परिणामांची जाणीव ठेवा. भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलताना किमान आवश्यक तो आदर राखणे ही अपेक्षा नाही, तर ती या चर्चेची मूलभूत अशी मर्यादा आहे. चला तर वळूयात आता पुस्तकाकडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान बुद्धांकडे वळण्याचा निर्णय हा आकस्मिक किंवा भावनिक नव्हता. त्यांच्या संपूर्ण वैचारिक प्रवासात धर्माचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा होता. धर्म हा माणसाच्या जीवनातील नैतिक अधिष्ठान देणारी गोष्ट. मानवी प्रतिष्ठेला तो धर्म मान्यता देतो का? स्वातंत्र्य आणि समानतेला तो स्थान देतो का? आणि समाजातील अन्यायाचे समर्थन करतो की त्याला आव्हान देतो? हे प्रश्न बाबासाहेबांच्या धर्मविषयक चिंतनाच्या केंद्रस्थानी होते. त्यामुळे त्यांनी जेव्हा बुद्धांचा अभ्यास केला तेव्हा त्यांचा उद्देश केवळ एका प्राचीन परंपरेचे अनुकरण करणे नव्हता. ते अशा धम्माच्या शोधात होते जो मानवी बुद्धीला अपमानित करणार नाही, नैतिकतेला केंद्रस्थानी ठेवेल आणि माणसामाणसातील विषमता नष्ट करण्यासाठी वैचारिक आधार देईल. या संदर्भात भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा त्यांच्या दीर्घ वैचारिक प्रवासाचा परिपाक म्हणून समजणे अधिक योग्य ठरतं. या ग्रंथातील भगवान बुद्धांची प्रतिमा अत्यंत महत्त्वाची आहे. बुद्धांना केवळ दैवी शक्ती असलेले पूजनीय व्यक्तिमत्व म्हणून मांडण्याऐवजी बाबासाहेब त्यांच्या जीवनातील मानवी, नैतिक आणि बौद्धिक आशय आपल्या समोर आणतात. बुद्ध म्हणजे जागृत झालेला मनुष्य. पण ही जागृती केवळ एखाद्या गूढ आध्यात्मिक अनुभूतीची बाब म्हणून पाहिली जात नाही, तर अविद्येपासून प्रज्ञेकडे, आसक्तीपासून मुक्तीकडे, हिंसेपासून करुणेकडे आणि नैतिक अज्ञानापासून धम्माकडे जाणारी ही प्रक्रिया आहे. बुद्धांचे मोठेपण त्यांच्या भोवती निर्माण झालेल्या आख्यायिकांमधून नसून मानवी जीवनाच्या मूलभूत प्रश्नांकडे त्यांनी ज्या निर्भयतेने पाहिलं त्यात आहे. त्यांनी माणसाला स्वतःच्या दुःखाकडे पाहण्यास सांगितलं, दुःखाच्या कारणांचा शोध घेण्यास सांगितलं आणि मुक्तीचा मार्ग स्वतःच्या प्रयत्नातून शोधण्याची दिशा दिली. या अर्थाने बुद्धांचं तत्वज्ञान हे मानवी क्षमतेवर असलेले अत्यंत गंभीर विधान आहे. बुद्धांच्या तत्वज्ञानाच्या केंद्रस्थानी दुःख आहे. मात्र दुःख या शब्दाचा केवळ वेदना, शोक किंवा दुर्दैव असा संकुचित अर्थ घेता कामा नये. बुद्धांच्या विचारातील दुःख ही अस्तित्वाच्या अस्थैर्याशी संबंधित असणारी अधिक व्यापक अशी संकल्पना आहे.
जे उत्पन्न होतं ते नष्ट होतं, जे संयोगाने तयार होतं ते विघटन पावतं, जे प्राप्त होतं ते गमावलं जाऊ शकतं आणि ज्याला आपण स्थिर समजतो ते प्रत्यक्षात परिवर्तनशील असतं. त्यामुळे मानवी दुःखांचा प्रश्न हा केवळ बाह्य परिस्थितीचा प्रश्न नाही, तो मानवी अपेक्षा किंवा वास्तव यांच्यातील संबंधांचा प्रश्न आहे. आपण परिवर्तनशील जगामध्ये स्थैर्य शोधतो आणि नश्वर गोष्टींमध्ये शाश्वत समाधान शोधण्याचा प्रयत्न करतो. बुद्धांचे तत्वज्ञान या मूलभूत विसंगतीकडे आपले लक्ष वेधतं. याच कारणामुळे 4 आर्य सत्य बुद्धांच्या तत्वज्ञानाचा अत्यंत महत्त्वाचा पाया ठरतात. दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःखाचा निरोध शक्य आहे आणि त्या निरोधाकडे नेणारा मार्ग तोही आहे. ही रचना केवळ धार्मिक शिकवण म्हणून न पाहता तिच्याकडे तात्विक पद्धतीने पाहणे आवश्यक आहे. बुद्ध समस्या नाकारत नाहीत, समस्या अतिशयोक्तीने मांडत नाहीत आणि समस्येचे निराकरण कोणत्याही दैवी हस्तक्षेपावर सोपवित नाहीत. ते दुःखाचे निरीक्षण, त्याचे कारण, त्याच्या निरसनाची शक्यता आणि त्या दिशेने जाणारा मार्ग अशी एक सुसंगत विचार पद्धती देतात. म्हणून बुद्धांचे तत्वज्ञान मूलतः चिकित्सक आहे. ते मानवी अवस्थेकडे भावनिक प्रतिक्रिया म्हणून नव्हे तर समजून घेण्याच्या विषयाप्रमाणे पाहतात. दुःखाच्या कारणाचा विचार करताना तृष्णा ही संकल्पना अतिशय महत्त्वाची ठरते. तृष्णा म्हणजे केवळ भौतिक वस्तूंची लालसा नाही, अस्तित्व टिकवण्याची, विशिष्ट स्वरूपामध्ये राहण्याची, विशिष्ट अनुभव मिळविण्याची आणि नको असलेल्या अवस्थेपासून सुटका करण्याची तीव्र आसक्ती यामध्ये येते. बुद्धांच्या विचारात तृष्णा ही स्वतंत्रपणे उभी नसते. तिचा संबंध वेदना, आसक्ती, अज्ञान आणि अस्तित्वाच्या प्रक्रियेशी आहे. म्हणून तृष्णा समजून घेणे म्हणजे मानवी मनाच्या कार्यपद्धतीकडे पाहणे. आपण एखाद्या वस्तूला माझे म्हणतो तेव्हा त्या वस्तूच्या अस्तित्वापेक्षा तिच्याशी असलेले आपले मानसिक नाते महत्त्वाचे होते. त्या मानसिक नात्याला धोका निर्माण झाला की दुःख निर्माण होतं. त्यामुळे बुद्धांच्या तत्वज्ञानात मुक्ती म्हणजे केवळ बाह्य परिस्थिती बदलणे नाही, ती आसक्ती निर्माण करणाऱ्या मानसिक प्रक्रियेचे ज्ञान प्राप्त करणे आहे. या संदर्भात प्रतित्य समुत्पाद ही बुद्धांच्या तत्वज्ञानातील अत्यंत गहन संकल्पना आहे. कोणतीही घटना एकाकी, स्वतंत्र आणि स्वतःपुरती अस्तित्वात येत नाही. विविध कारणे आणि परिस्थितींच्या परस्परावलंबी संबंधातून ती निर्माण होते, असा या विचाराचा मूलभूत आशय आहे. अज्ञानातून संस्कार, संस्कारातून चेतना आणि पुढे नामरूप, षडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान, भव, जाती आणि जरा मरण अशी साखळी पारंपरिक बौद्ध तत्वज्ञानामध्ये मांडली जाते. या संकल्पनेचे महत्त्व इतके आहे की ती सर्व काही एका शाश्वत कारणामुळे घडते किंवा सर्व काही पूर्णपणे योगायोगाने घडते, या दोन्ही टोकांच्या पलीकडे जाते. अस्तित्व हे परस्परावलंबी प्रक्रियांचे जाळे आहे. त्यामुळे एखाद्या दुःखाचा अंत करायचा असेल तर केवळ त्याच्या शेवटच्या परिणामाशी संघर्ष करून उपयोग नाही, त्याच्या कारण साखळीला समजून घेणं जास्त आवश्यक आहे. बुद्धांच्या तत्वज्ञानातील ही कारण मीमांसा अत्यंत सूक्ष्म आणि गहन आहे. अनित्यता हा या संपूर्ण विचाराचा आणखी एक आधार. संसारातील सर्व संस्कारित वस्तू परिवर्तनशील आहेत. जन्म आणि नाश, उत्पत्ती आणि विनाश, संयोग आणि वियोग हे अस्तित्वाचे मूलभूत नियम आहेत. परंतु अनित्यतेचा अर्थ निरर्थकता नाही. उलट अनित्यतेची जाणीव आपल्याला वास्तवाच्या स्वरूपाशी प्रामाणिक करते. आपण ज्या गोष्टीला स्थिर समजतो ती स्थिर नाही. ज्याला माझे समजतो त्यावर आपलं पूर्ण नियंत्रण नाही. ज्याला मी समजतो त्यातही सतत परिवर्तन होत आहे. त्यामुळे अनित्यता ही केवळ जगाच्या स्वरूपाविषयीची संकल्पना नसून आसक्तीच्या तत्वज्ञानाची चिकित्सा आहे. जे बदलणारच आहे
त्याला शाश्वत मानण्याची मानसिक प्रवृत्ती दुःखाला जन्म देते. म्हणून अनित्यतेचे ज्ञान म्हणजे जगाचा त्याग नव्हे, तर जगाचे स्वरूप समजून घेणे होय. याच ठिकाणी अनात्म ही संकल्पना येते आणि बुद्धांचे तत्वज्ञान अत्यंत गहन तात्विक पातळीवर पोहोचते. माणूस स्वतःला एक स्वतंत्र, स्थिर आणि अपरिवर्तनीय मी असा समजतो. परंतु शरीर, संवेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या पंचस्कंधाचा विचार केला तर आपल्याला जाणवतं की व्यक्तित्व ही सतत बदलणाऱ्या घटकांची प्रक्रिया आहे. बुद्धांचा अनात्म विचार हा व्यक्तीचे अस्तित्व नाकारणारा विचार नाही. तो शाश्वत, अपरिवर्तनीय आणि स्वतंत्र आत्मतत्वाच्या कल्पनेची चिकित्सा करणारा विचार आहे. बुद्धांच्या विचारातील मध्यम मार्ग देखील या तात्विक संतुलनाचा भाग आहे. बुद्धांनी इंद्रिय भोगाच्या अतिरेकाला आणि आत्मक्लेशाच्या अतिरेकाला नाकारलं. परंतु मध्यम मार्ग म्हणजे कोणत्याही गोष्टी साधारण किंवा मध्यम प्रमाण ठेवण्याचा साधा नियम नव्हे. तो वास्तवाचे अतिरेकी द्वैत टाळून कारण, परंपरा आणि अनुभव यांच्या आधारे योग्य मार्ग शोधण्याची पद्धत आहे. हा मार्ग नैतिक शिस्त, मानसिक प्रशिक्षण आणि प्रज्ञा यांना एकत्र आणतो. म्हणून अष्टांगिक मार्गाला केवळ धार्मिक आचारांची यादी म्हणून पाहणं योग्य नाही. सम्यक दृष्टीपासून सम्यक समाधीपर्यंतचा हा मार्ग मनुष्याच्या दृष्टिकोनापासून त्याच्या कृतीपर्यंत आणि मानसिक शिस्तीपर्यंत संपूर्ण व्यक्तिमत्वाच्या परिवर्तनाचा मार्ग आहे. या ग्रंथाच्या संदर्भात धम्म ही संकल्पना सर्वाधिक महत्त्वाची ठरते, ते याच कारणामुळे. बाबासाहेबांनी धम्माचा विचार करताना तो केवळ श्रद्धा, कर्मकांड किंवा देवपूजेच्या चौकटीमध्ये ठेवलेला नाही. त्यांच्या दृष्टीने धम्माचा केंद्रबिंदू नैतिकता आहे. धर्म जर मानवी जीवनाला नैतिक दिशा देत नसेल, जर तो माणसामाणसातील असमानतेलाच पवित्र ठरवत असेल, जर तो विवेकालाच नाकारत असेल, तर त्याच्या सामाजिक मूल्याचा प्रश्न निर्माण होतो. बुद्धांचा धम्म मात्र नैतिक आचरणाला केंद्रस्थानी ठेवतो. त्यामुळे बाबासाहेबांना बुद्धांच्या धम्मामध्ये नैतिकतेवर आधारित समाज व्यवस्थेची शक्यता दिसते. बाबासाहेबांच्या दृष्टीने धम्म म्हणजे केवळ वैयक्तिक मोक्षाचा प्रश्न नाही. धम्माचा संबंध सामाजिक जीवनाशी आहे. माणूस समाजापासून स्वतंत्र अस्तित्वात राहत नाही. म्हणून व्यक्तीचे नैतिक परिवर्तन आणि समाजाची नैतिक पुनर्रचना हे परस्परांपासून वेगळे ठेवता येत नाहीत. याच ठिकाणी बाबासाहेबांचे बुद्ध वाचन पारंपरिक धार्मिक चौकटींपेक्षा वेगळं दिसतं. त्यांनी बुद्धांच्या धम्मामध्ये सामाजिक नैतिकतेचे अधिष्ठान शोधलं होतं. बुद्धांच्या धम्मातील शील ही संकल्पना यासाठी महत्वाची आहे. नैतिकता म्हणजे बाह्य शिक्षा टाळण्यासाठी केलेले आचरण नव्हे. नैतिकता म्हणजे आपल्या कृतींच्या स्वरूपाची जाणीव आणि त्यातून दुसऱ्याच्या अस्तित्वाचा स्वीकार. हिंसा, असत्य, चोरी, दुराचार आणि मादक पदार्थांपासून दूर राहण्याच्या पंचशिलामागे केवळ निषेध नाही, त्यामागे इतर जीवांच्या अस्तित्वाचा आणि प्रतिष्ठेचाही स्वीकार आहे. म्हणून बौद्ध नैतिकता ही केवळ हे करू नका अशी नियमावली नसून मानवी संबंधांची नैतिक पुनर्रचना करणारी पद्धती आहे. बाबासाहेबांच्या दृष्टीने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्य एकमेकांपासून वेगळी नाहीत. स्वातंत्र्य असेल पण समता नसेल तर काहींचे स्वातंत्र्य इतरांच्या दास्यामध्ये रूपांतरित होऊ शकतं. समता असेल पण बंधुता नसेल तर सामाजिक संबंधांमध्ये मानवी ऐक्य निर्माण होणारच नाही. आणि बंधुता असेल पण स्वातंत्र्य नसेल तर व्यक्तीची प्रतिष्ठा अपूर्ण राहील. बुद्धांच्या धम्मामध्ये करुणा आणि मैत्री या संकल्पनांमध्ये बाबासाहेबांना बंधुत्वाचा नैतिक आधार दिसला. त्यामुळे बुद्धांकडे जाणारा त्यांचा प्रवास हा भारतीय सामाजिक प्रश्नांपासून तुटलेला नव्हता, तर उलट तो त्या प्रश्नांना अधिक खोल नैतिक पाया देणारा होता. या सर्व विचारांमधून भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा खरा आवाका समोर येतो. हा ग्रंथ आपल्याला एका महापुरुषाची कथा सांगून थांबत नाही. तो आपल्याला विचारतो की धर्माचे अंतिम उद्दिष्ट काय असावे. धर्माने माणसाला मुक्त करावे की त्याला बांधून ठेवावे. हेही विचारतो
की धर्माने विवेक वाढवावा की प्रश्न विचारण्याची क्षमताच नष्ट करावी? धर्माने समानता प्रस्थापित करावी की विषमतेला पवित्रता द्यावी? धर्माने माणसाला नैतिक जबाबदारीची जाणीव करून द्यावी की सर्व काही नियतीवर सोपवावे? हे प्रश्न आजही तितकेच गंभीर आहेत. माझ्या दृष्टीने या ग्रंथाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे बुद्ध आणि बाबासाहेब यांच्यातील वैचारिक नाते समजून घेण्याची संधी. बुद्धांनी मानवी दुःखाच्या स्वरूपाचा शोध घेतला. बाबासाहेबांनी सामाजिक दुःखांच्या संरचनेचा शोध घेतला. बुद्धांनी अज्ञान, तृष्णा आणि आसक्तीच्या मानसिक प्रक्रियांकडे पाहिलं. बाबासाहेबांनी सामाजिक विषमता, जातीभेद आणि मानवी प्रतिष्ठेच्या प्रश्नांकडे पाहिलं. बुद्धांनी धम्माला नैतिक मार्ग बनवलं. बाबासाहेबांनी त्या नैतिकतेला आधुनिक सामाजिक न्यायाच्या प्रश्नांशी जोडलं. म्हणून या ग्रंथामध्ये दोन वेगळे काळ एकत्र येतात. प्राचीन भारतातील बुद्धांचा नैतिक तात्विक शोध आणि आधुनिक भारतातील बाबासाहेबांचा सामाजिक नैतिक असा संघर्ष. म्हणून या पुस्तकाचे परीक्षण करताना त्याला केवळ बौद्ध धर्मावरील पुस्तक असं म्हणणं त्याच्या व्यापकतेला कमी करणारं ठरेल. हे पुस्तक मानवी दुःखाच्या तत्वज्ञानाचा, नैतिकतेच्या स्वरूपाचा, सामाजिक न्यायाच्या आधाराचा आणि मानवी मुक्तीच्या शक्यतेचा ग्रंथ आहे. त्याची खरी शक्ती तयार उत्तरांमध्ये नाही, ती माणसाला स्वतःच्या विचारांची चिकित्सा करण्यास प्रवृत्त करण्यामध्ये आहे. बुद्धांच्या विचारांचा आदर करण्याचा सर्वोत्तम मार्ग त्यांच्या प्रतिमेसमोर केवळ नतमस्तक होणे नाही, तर त्यांनी दाखविलेल्या प्रज्ञा, शील आणि करुणेच्या मार्गाचा अर्थ समजून घेणं आहे. त्याचप्रमाणे बाबासाहेबांचा सन्मान केवळ त्यांच्या नावाचा उच्चार करण्यात नाही, तर त्यांनी केलेल्या वैचारिक संघर्षाची खोली समजून घेण्यात आहे. शेवटी मी असं म्हणेन, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आपल्याला एका गंभीर सत्याशी परिचित करून देतं. मानवी मुक्ती ही केवळ बाह्य परिस्थिती बदलण्याचा प्रश्न नाही आणि केवळ अंतर्मन शांत करण्याचाही प्रश्न नाही. माणसाच्या मुक्तीसाठी ज्ञान आवश्यक आहे, नैतिकता आवश्यक आहे, करुणा आवश्यक आहे आणि न्याय्य सामाजिक व्यवस्था देखील आवश्यक आहे. बुद्धांचा धम्म माणसाच्या अंतर्मनातील अज्ञान आणि आसक्तीवर प्रकाश टाकतो. बाबासाहेबांचा विचार त्या प्रकाशाला सामाजिक न्यायाच्या दिशेने घेऊन जातो. म्हणून हा ग्रंथ वाचताना आपल्याला केवळ बुद्धांविषयी माहिती मिळत नाही आणि केवळ बाबासाहेबांच्या धर्मविचाराचीही ओळख होत नाही. उलट आपल्यासमोर माणूस अधिक विवेकी, अधिक नैतिक, अधिक स्वतंत्र आणि अधिक समताधिष्ठित कसा होऊ शकतो याचा एक व्यापक विचार विश्व उभं राहतं. आणि कदाचित म्हणूनच या ग्रंथाचा शेवट पुस्तकाच्या शेवटावर होत नाही, तो आपल्या अंतर्मनात सुरू होतो. कारण बुद्धांचा खरा प्रश्न बाहेरच्या जगाला विचारलेला नाहीच, तो प्रत्येक व्यक्तीला स्वतःला विचारलेला प्रश्न आहे. दुःखाचे स्वरूप मी किती समजून घेतले? माझ्या विचारांना किती प्रज्ञा आहे? माझ्या आचरणात किती शील आहे? माझ्या संबंधांमध्ये किती करुणा आहे? आणि मी ज्या समाजाचा भाग आहे त्या समाजाच्या न्याय अन्यायाबद्दल माझी नैतिक भूमिका काय आहे? या प्रश्नांपासून पळून न जाता त्यांच्याकडे प्रामाणिकपणे पाहण्याची तयारी निर्माण झाली तर कदाचित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचण्याचा खरा अर्थ आपण समजून घेतला असं म्हणता येईल. हे जर पुस्तक तुम्ही वाचलं असेल, समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल तर मला नक्की सांगा बरं. आजचा हा माझा विचार प्रवास मी इथेच थांबवते. बुद्धांचा धम्म आणि बाबासाहेबांचे विचार हे वाचून संपणारे विषय नाहीत. निरंतर चिंतन यावर घडावं अशी अपेक्षा व्यक्त करत आज मी इथे थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या सुंदर चिंतनपूर्ण पुस्तकावर किंवा एखाद्या छानशा अभ्यासपूर्ण लेखावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत आजच्या या अभ्यासपूर्ण विषयावर पुस्तकावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.